त्याने बोलायचंय असं काही नसते. होय. काय चांगलं घेतलं होतं. हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? मी माझ्याकडे बोलते, तुम्ही कुठे इकडे बाय बाय करता. हे आमचं भाऊजी आहेत बघा, ताई दादा आहे आणि इकडे तुमचं दाजी. हा नमस्कार. कसे आहेत, बरे आहेत का? कशी झाली पंढरीची वारी तुमची? छान झाली ना? तर गेल्या वर्षी तुमचं दाजी आणि मी आम्ही दोघं पण गेलतो पंढरपूरला. त्यावेळेस ताईंला ह्यांना म्हणलं होतं आमच्या बरोबर चला इकडून, हे दुर्गावरून तिकडून गेलते आणि यावेळेस आम्ही नाही तर हे आलेत इकडून. तर चला असू द्या, छान झाली अशी पायवारी. यांची सगळी तिघं पण गेलती बघा मायलेकरं. आणि इकडं ना आल्यावरती आता नाही तर पुदिना, हिरवी मिरची, कारले एकच भेटले, एकच आणले भाऊजींनी तोडून. झाडाला एकच होतं ती. आणि ती पुदिन्याचं ही पण घेतलंय, असं नाही का मुळ्यासहित कारण घेतले, कारण तिथं गेल्यावरती लावायला जागा आहे ना त्यांच्या घराच्या पाठीमागं तिथं. आणि कढीपत्ता आणलाय, दादाला म्हणलं कढीपत्ता आण. दादाने इतका मोठा कढीपत्ता आणलाय. दादा किती आणला कढीपत्ता ताई? हा खूपच आणला. थोडा नाही. आणि हिरवागार, कसला भारी हिरवागार कढीपत्ता आहे, कसला भारी वास सुटलाय कढीपत्त्याचा. तर आलेत बघा आता रानात. उशीर झालं आल्यावरती. पहिलं म्हणले काय हाय ती गोळा करू, कारण आल्या आल्या बाळाकडे जायचं नसतंय आणि त्यांना 4 वाजता गाडी आहे ना, तर गाडीने जायचं. त्याच्यामुळे म्हणले आधी ही गोळा करू आणि मग बाळाकडे जाऊ बाहेर बसण्यापेक्षा. मग आले, चहा पाणी काय अजून झाला नाही. आम्ही आल्या आल्या रानातच डायरेक्ट गेलो. हिरवी मिरच्या तोडून आणल्या, पुदिना काढला, कढीपत्ता काढला आणि एक कारलं होतं तेच आणलं या. आणि ताईंना म्हणलं नाही का आपल्या रानात ही पण या पालक भाजी, ती घ्या. तर नको म्हणल्या पालक भाजी, त्याच्यात नाही आवडत आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी काय पुदिना बास म्हणलेत. हा सगळे एका पिशवीमध्ये, ते अलगच कॅरीबॅग मध्ये ठेवायचं. आणि हिरव्या मिरच्या बघा इतक्या काढले. आणि या इतक्या तिखट मिरची आहे ना, हिरवी गार दिसते ही तिखट मिरची आहे बघा. आपल्या झाडाच्या मिरच्या काढले तर हा टाका, त्याच्यातच बसतंय सगळं. नाही बसतंय, त्याच्यातच बसतंय या. तर बघा कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना? मी तर सांगते रोजच तुम्हाला मी बरी आहे म्हणून, बाळ पण बरे, स्वीटी पण सगळी मजेत येतं. तुम्ही पण सांगा जावा कमेंट करून, हा ताई आम्ही पण आहेत बरं म्हणून. कारण मी बोलू शकते तुम्हाला, तुम्ही कमेंटद्वारेच बोलतात. आणि कमेंट बघायला वेळ भेटला तर बघते मी, नाहीतर कामच चालू असतात बघा. ही बघा सकाळ सकाळ तुमच्या दाजींनी ना पाणी चालू केलेलं, तर सगळी कपडे मी पटपट धुवून टाकले. अशी ऊन काय जास्त पडत नाही ना, सकाळ सकाळ धुतलं म्हणजे हवेने ह्याने सुकत. तर ही कुठं हरवू नका फक्त, नाहीतर कोण असं जर ठेवलं ना तुम्ही तर कोण म्हणायचं साडी दिसते बरं का याच्यात, एकदम पॅक आहे ब्लाऊज साडी सगळ्या सहित दिसतंय ह्याच्यात परकर सहित. घेऊन जावा कुणी तर उचलायचं ट्रेन मध्ये. पण कसलं ही तरी काही साड्यापेक्षा कमी आहे का? कसलं भारी, ती भेटत नाही ना मुंबईला. एवढा कढीपत्ता घ्यायचा केवढ्याला भेटतो ताई? पुदिना कढीपत्ता विचार करतात. भाऊजी जातात मार्केटला, तुम्ही सांगा भाऊजी. 10 रुपयाला हे असं 2-3 भेटतं. तसं 10 रुपयाला असं एवढा भेटतो. 10 रुपयाला तेवढा भेटतो बघा. इथून झाडाचा आपल्या किती पण काढा फ्री मध्ये. आणि ही टाकून द्यायला काढलाय बरं का. आज झाला एवढा घेतला, बाद झाला. घरची शेती आहे ना आपल्या, त्याच्यामुळे काय अडचण नाही. नाहीतर एक ही पान पडलेलं आणि ती सुद्धा उचलून आपण घेतलं असतं, आहे का नाही? तर आता नवीन आपली गवारची शेंगाची बी लावले तर, रोपं झाडं बिडं काय नाही, बी लावले तर. आणि ती बी उगून आल्यावरती मग गवार होणार आपल्याकडं. कारण पहिलं होतं ना ते सगळं उपटून टाकलेले आहेत गवारी. आणि खाली ऊसाकडे येतं ना तिकडं आहे तर गवारी. आणि दाजींनी काल बघा तुमच्या कांद्याचं बी आणि शेंगदाण, काल कांद्याचं बी शेंगदाण आणलेत ना, म्हणजे लावायला पेरायला. हा तर दाजींनी काल आहे ना खत आणले उसाला, खाली उसाकडे नेऊन टाकले. 4 गोणे आणलेत. कशा कशाचे आहेत काय माहिती, त्याच्यातली युरियाची गोणी मला माहिती आहे. आणि इथं ठेवलं होतं बघा रात्री, तर सगळं मुंगळं आलतं इथं, सम्राट, पोटॅश. हा तर उसाला आता ती टाकायचं सगळं आणि ऊस बांधून घ्यायचा आहे. आणि कांदा आणि जी भुईमुगाचं बी आणलेत ना शेंगदाणं, ती आपल्या इथल्या रानात जांभळीच्या रानात लावून द्यायचं या ती. तर म्हणजे निमा कांदा आणि निमा भुईमुग असं करायचं. भुईमुग लय दिवस झालं केलेला, त्याच्यामुळे म्हणलं भुईमुग पण करावा आता. तर तुम्हाला मी दाखवते कांद्याचं बी कोणचं आणले ते दाखवते. चला आज सोमवार आहे आणि आपल्या बाळाचा जन्म सोमवारी झालेला, त्याच्यामुळे आज बाळाला आंघोळ काय घालायची नाही, त्याच्यामुळे निवांत आहे. आणि इकडं पिक्चर लावलाय बघा, कोणच बघत नाही इकडं, तरी पण लावून ठेवला. ही कांद्याचं बी आणले तर ही बघा डबल बॉक्स या. ही किती बी? 1 किलो अर्धाचं पॅकेट आहे का?
अर्धा अर्धाचं का येलोरा पाकिट आणि हे 5 किलो हा भाऊजी आले आले. आणि हे 5 किलो शेंगदाणा असं आणले तर हे पेरायचंय आपल्या रानातनं. आणि इथला कांदा तर एक काय उगून आलेला तुम्हाला दाखवलाच आहे. तर बघू आता ह्या वर्षी काय कांद्याला बाजार इतका पाहिजे असा भेटला नाही. गेल्या वर्षी पण नाही भेटला, त्याच्या गेल्या वर्षी पण नाही भेटला. 2-3 वर्ष झालं कांदा असा फेलच जातो या. पण आता अजून जोमाने कांदा करायचं ठरवलंय. भाव भेटू नाही भेटू कधी काय ना एकदा काय ना लॉटरी लागणच ना. असंच असतं ना कांद्याचं काम. कधी असं असतं कधी तसं असतं. हा खर्च तर निघतोय बियाचा खताचा आपलं कष्ट केलेल्याचा खर्च निघतोय तेवढं तरी बास. बाकीचा फायदा होऊ नाही तर नाही हो कधीतरी होईलच ना. दुसरं पेरायचं पण पाऊस पडा नाही. पाऊस हा. पेरामध्ये ह्याला भिजवायला पंचायत होती जरा थोडी. हा पाणी पुरण आहे ना. आणि इकडं बघा हे कांदा आपला मगाशीच पाणी चालू केलं. हे राहिलेला कांदा भिजवला तरी राहिलाय अजून सगळा काय झाला नाही. आणि उगवलाय पण चांगला. तर आता ही कांदा उगवलाय तर आता पावसाने उघडून दिली या रानाला आपल्या वापसा झालाय. त्याच्यामुळे आता खालच्या पण रानात कांदा आणि भुईमुग करून टाकायचं या. खत टाकायचं खत टाकायला खत खलवलं का नाही ह्याला सोडवं जावं लागेल. तर कोणचं खत आणलंय आणि ऊस आपला कसा बांधतात ती पण मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. आज तिकडं जाणार आहे ऊसाकडं आणि तिकडं व्हिडिओ घेणार आहे. कारण आहे ना ऊस इतका भारी आलाय ना लय भारी आलाय बघा. आणि कांदा तर काय आपला काल दाजींनी निवडला त्याच्यातला खराब सगळा काढून टाकला. बाकीचा स्वच्छ करून ठेवलेला आहे. इथं बघा आता बाळाकडे आले ती सगळी. आणि ताईंनी मस्त असे कपडे आणलेत बाळासाठी. तर बाळाच्या मम्मीला लय कपडे आवडलेले दिसतात. लय भारी येतला का चुनली कसली भारी आणले ती कपडे. डबल ड्रेस आणलाय काय हा एक छोटीशी. कुठनं आणली ताई पंढरपूरवरनं आणली. पंढरपूरवरनं एका तर आजीने आणलं बाबा बाळासाठी काहीतरी. तिला दाखवते हा ना छान आहे ना छान आहे. आवडले ना आजीने आणलेली कपडे. छान आहे ती पण छान आहे आणि हे पण छान आहे. आज आम्हाला आंघोळ्या नाहीत पारूस आहेत आम्ही काय का नाही. आज जन्माचा वार आहे ना मग 1.25 महिना होस्तोवर घालायची नसते आंघोळ. मग आज झालं महिना झालं पूर्ण. त्याच्यामुळे आता इथून पुढं घालायची ना. तुला ठेवलंय ना पाणी आंघोळीला ठेवलंय की. आजोबांकडे बघते. आजोबा गावात गेलत आजोबांनी काय खाऊन आहे आणला आम्हाला आम्ही सांगितलं पण नाही काय का नाही. आता कळायला लागल्यावरती वय बाबा गावात चालले ती आणा मला यायचं किती माग लागेल. कुठं जायचंय फिरायला कस काय चालले गप्पा. या अंगावरती होती हा अशी निम्या पाठीपतोर मान उचलती. हा निम्या पाठीपतोर उचलती. झोप पण आहे उचकी पण लागली डोळा झोप पण आहे. आता तिची मालिश करावं लागेल ना. डेटॉलची बाटली तिच्या आंघोळीसाठी आणि तिचे कपडे धुण्यासाठी वापरते मी. काय आणले त्याच्यात ती काय आणले खाऊ पण आणलाय. तर चला काय नाही ताईंनी छान असे कपडे आणलेत बघा बाळासाठी. डबल ड्रेस आणलाय खाऊ पण आणलाय आणि बाळ पण बघितलं. रानात पण फिरल्या. आता चहा पाणी जेवण वगैरे करून मग जाणार आहेत मुंबईला. तर प्रत्येक वेळेस मी इथे सोडवायला ह्यावेळेस आता नाही 2-3 वेळा नाही आली सोडवायला आहे ना एवढ्या ह्याच्यात. हा आता इथून नाही येत नवरी बाई करता काय. हा केस कोणती बघायला बाळासाठी छान कपडे आणले. जशी पाहिजे होती ना आम्ही हुडकत होतो तशीच आणली ती. तशीच पाहिजे होती. त्याला तर मोकळा खेळा बाई त्याच्यात बांधते नाही.
हा चांगली आयडिया केली. तुम्ही टाळली का ठेवलेलं शिल्लक राहिलं लग्नातलं स्वीटीच्या लग्नापासून. बघता बघता बघा पाऊस किती झाला बघितलं का, पाणी व्हायला लागलं सगळं. हे बघा इकडं पाणी आमचा आबा तिकडं थांबल्यात. आबांना म्हणलं इकडे या, तर गुरं आहे तिकडं जाते म्हणून थांबल्या तिकडं बघा. आणि इकडे बसल्यात. कस काय मग गाडी कुठवर आली या? हा? सापडेल का थांबून ठेवायची? हा? होय. हा. आजचा मुक्काम झाला. आता जेवण वगैरे मी पीठ मळलं, भात घातला शिजायला आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. पावसाचं वातावरण तुम्हाला दाखवा. आमच्या पाऊस असा चालू आहे, तुमच्याकडे आहे का नाही नक्की सांगा. हा नाही आता पावसा पाण्याचं कुठं जाता? हा उद्या जावं डायरेक्ट आपलं निवांत, काय गडबड नको आहे का नाही दादा? हा तर चला व्हिडिओला करते इथं. अयो आई शपथ. हा बाळ दचकायचं, बाळ झोपलंय आपलं. दचकायचं आपल्या आबाळ उरतंय त्याने, गरजतंय त्याने. आताशी कमी आलाय. मगाशी मी पीठ मळत होते त्यावेळेस पाणी झाली बघा सगळं पाऊस आलेला. आणि इकडं काय आपलं ही कांद्याचं वाफ भिजवलेलं अजून परत भिजलं, एकदम फुल झालं. आता ते पेरायचं होतं भुईमुग, ती कसं काय वापस झाल्यावर का 2 दिवसांनी वापसाचं? हा पाऊस पाहिजे. ताईने इकडं बॅगी भरून ठेवल्यात. चटणी मिरची काय काय घेतलंय, त्याच्यात भाज्या खाल्लं, गवार जाऊन आणली, कारलं तोललं, अजून पुदिना, कढीपत्ता, मिरची, हिरवी मिरची आपल्या रानात. अजून पुढच्या वेळेस आल्यावर अजून काहीतरी नवीन लावा आपण, म्हणजे तुम्ही उस्तर लावतील. वांगी आलेत ना, फुलं आलेत ना त्याला. टमाटे येतं, वांगी येतं, बघितले नाही तुम्ही? वांगी आली नाहीत, फुलं आलेत. आणि टमाटे छोटी छोटी येतं. आला का? गुरं पण एका जागेवर थांबले. ती काय पाऊस आला की उभा राहते ते अशी पावसाकडे पाठ करून. निवांत थांबले. तिकडं पण थांबलेत बघा. कुठं गेलं इकडे एक या. चला असू द्या, काय नाही. पावसाचे दिवस आहेत म्हणल्यावर कधी पण अचानक पाऊस येऊ शकतोय असा. तर व्हिडिओला करते तर चॅनल चपात्या लाटून घेतो जेवण करायला. बाय बाय.